नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन छत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण 19 मे 2024 रोजी झालेली जी आपली युनिट टेस्ट होती, फ्री टेस्ट होती, ऑनलाईन टेस्ट, आणि त्या टेस्ट मध्ये विचारल्या गेलेल्या गणित आणि बुद्धिमापनावरच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्टार्ट करूयाचं सेशन। काय प्रश्न होते, तुम्ही टेस्ट तर दिलेले आहे, काही प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर आलेली आहेत, काहींची चुकली असतील, काही प्रश्न कन्फ्यूज करणारे असतील किंवा काही प्रश्न समजले नसतील असे असतील। कदाचित काही प्रश्नांची उत्तर तुम्ही जे काढलेलं उत्तर आहे ते उत्तर बरोबर न देता एखादं दुसरंच उत्तर बरोबर दिलेलं असेल, असंही झालं असेल। तुम्हाला वाटत असेल हे उत्तर आहे मात्र आन्सर शीट मध्ये वेगळंच उत्तर दिलेलं असेल, असंही झालं असेल। तर त्या तुमच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आपण आजच्या या सेशन मध्ये परीक्षेला आलेले सर्व प्रश्न सोडवून घेणार आहोत। चला तर पहिला प्रश्न गणिताचा काय होता? प्रश्न क्रमांक 11 होता बघा। अ, ब व क हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात संपवतात। जर अ हा ब च्या दुप्पट काम करतो तर क हा अ आणि ब यांच्या कामाचे 1/3 काम करतो, तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? आता या प्रश्नामध्ये बघा, बरेच वेळा परत ज्यावेळी आपण काळकाम वेगवरचा व्हिडिओ घेणार आहे त्यावेळी काळकाम वेगवरच्या व्हिडिओ आपण लसावी पद्धतीने उत्तर काढतो, पण या प्रश्नामध्ये आपल्याला लसावीच्या मेथडने उत्तर काढता येत नाही। त्यासाठी बेस मेथडच वापरावी लागते। का तर इथं त्यांनी तिघांचं काम दिलंय, तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, आणि बाकीच्यांचं मग काय सांगितलंय की एकमेकांचं रिलेशन सांगितलेलं आहे। अ हा ब च्या दुप्पट काम करतो, तर बघा आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, अ हा ब च्या दुप्पट काम करतो की नाही? जो दुप्पट काम करतो जास्त वेगानं काम करतो त्याला दिवस कमी लागतात, जो दुप्पट काम करतो त्याला दिवस निम्मे लागतात। तर बघा इथं अ चे दिवस, बघा अ चे दिवस बरोबर x मानू आपण, अ चे दिवस x, म्हणून ब चे दिवस किती होणार माहितीये का? तर ब चे दिवस 2x, त्याला ब ला दुप्पट दिवस लागणार, कारण अ हा दुप्पट काम करतो ना, अ हा दुप्पट काम करतो। लक्षात ठेवा, अ हा ब च्या दुप्पट, जो दुप्पट काम करतो त्याला निम्मे दिवस लागतात, त्यामुळे ब हा निम्मच काम करतोय, म्हणजे त्याला दुप्पट दिवस लागणार। आता काम लक्षात घ्या, इथं अ चे काम बरोबर, अ च काम बरोबर 1/x, आणि ब चे काम काय होणार इथं? तर 1/2x। ओके, आता काय म्हटलंय, क हा अ आणि ब यांच्या कामाचे 1/3 काम करतो, तर लक्षात ठेवा क च काम। आता इथं क च काम कसं करायचं तुम्हाला सांगतो बघा। क च काम तुम्ही कसं काढणार, तर बघा क चे काम बरोबर या दोघांच्या कामाच्या 1/3, म्हणजे अ च काम किती आहे? 1/x अधिक याचं 1/2x, आणि या दोघांच्या कामाच्या 1/3 काम करतो कोण? क। मग आता इथं बघा x आणि 2x चा लसाव येतो 2x, x च्या दुप्पट 2x आहे, इथं 2 न गुणावं लागतंय आपल्याला, त्यावेळेस 2x येणार, इथं 1 न गुणावं लागतंय, तर 2 1 2 अधिक 1 1 1 आणि गुणिले 1/3 आहे, म्हणजेच काय झालं बघा इथं 3/2x, 2 आणि 1 3, 3/2x गुणिले 1/3, म्हणजेच या 3 ला हे 3 कटलं तर किती आलं इथं? 1/2x। म्हणजे बघा क च काम किती आलं? 1/2x, म्हणजे कुणा एवढं आलं? ब एवढंच आलं, म्हणजे ब आणि क समान काम करतायत, म्हणजे ब चे दिवस 2x आहेत ना, तर क चे दिवस पण किती असणार आहेत? 2x। क ते काम 2x दिवसात पूर्ण करणार, कारण दोघांचं लक्षात घ्या, इथं याचं ब च काम 1/2x आणि क च काम पण 1/2x आलंय। ओके, आता त्यात काय सांगितलं बघा, म्हणजे तुम्हाला तिघांचं काम माहित झालं, अ च काम माहित झालं, ब च काम माहित झालं आणि क च काम x च्या स्वरूपात माहित झालं, तर ते तिघे मिळून 12 दिवसात काम संपवतात। मग तिघांचं काम लक्षात ठेवा, तिघांचं म्हणजे कोणाचं? अ च काम 1/x अधिक ब च काम 1/2x अधिक
क च काम 1/2x, ह्या तिघांचं काम दोघांचं सेम आहे लक्षात ठेवा. 1/x अधिक 1/2x अधिक 1/2x बरोबर किती काम 12 दिवसात कंप्लीट करतात तर ते 1/12 येणार. बरोबर. मग आता हे जर सोडवायचं झालं x 2x आणि 2x यांचा लसावी काय येतो बघा. तर यांचा लसावी येतो 2xच. बरोबर. इथं 2 न गुणावं लागणार, इथं 1 न गुणावं लागणार, इथं 1 न गुणावं लागणार हे येण्यासाठी. 2 1 2 अधिक 1 1 1 अधिक 1 1 1 बरोबर 1/12. तर काय आलं बघा इथं 2 आणि 1 3 आणि 1 4 4/2x बरोबर 1/12. इथं बे 1 बे आणि इथं बे दुने 4. आता हे गुणिले 12 इकडे भागिले 12 झालं बघा. सॉरी भागिले 12 इकडे गुणिले 12 2 गुणिले 12 बरोबर हे भागिले x इकडे गुणिले 1 गुणिले x म्हणजे x. तर x बरोबर किती आलं बघा 12 दुने 24. हे x ची व्हॅल्यू आली लक्षात ठेवा. x बरोबर 24. पण क चे दिवस काढायचे आहेत. क ते काम किती दिवसात करतोय एका दिवसातलं काम 1/2x आहे. ब चं एका दिवसातलं 1/2x म्हणजे क चे दिवस 2x असणार आहेत. म्हणून क चे दिवस बघा क चे दिवस किती असणार आहे तिथं तर 2x म्हणजे 2 गुणिले 24 बरोबर किती आलं 48 48 दिवस आले. ओके. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं बघा मित्रांनो पर्याय क्रमांक क हे उत्तर आलं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अ आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे. ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर अ आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर काय. इथं काय काय दिले बघा उदाहरणात दिलेली माहिती. अ गुणोत्तर ब हे उदाहरणात दिलेली माहिती आहे बघा. अ गुणोत्तर ब 4:7 आणि ब गुणोत्तर क बरोबर किती आहे 3:4. ओके. आणि विचारलंय काय आपल्याला इथं बघा तर अ गुणोत्तर क हे विचारलंय. ओके. आता काय करायचं बघा लक्षात घ्या. तर डायरेक्ट 4:7 आहे की नाही डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. हे 4:7 चा अर्थ काय असतो 4/7 आणि 3:4 चा अर्थ असतो 3/4. या दोघांचा गुणाकार करायचा ते फायनल आन्सर असतं लक्षात घ्या. या 4 ला हे 4 कट झालं तर उत्तर किती आलं इथं बघा 3/7 चाच अर्थ 3:7 म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. 15% हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेल्या 20 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 5% होईल. आता जर या हा मिश्रणावरचा प्रश्न आहे. मिश्रणावरचा जर प्रश्न असेल तर याला एकच शॉर्टकट लक्षात ठेवा. मूळ द्रावणाचे टक्के शॉर्टकट काय याची तर मूळ द्रावणाचे टक्के एवढी शॉर्टकट लक्षात ठेवा. मूळ द्रावणाचे टक्के बरोबर नवीन द्रावणाचे टक्के. नवीन द्रावणाचे टक्के द्रावण म्हणजे काय तर दोन याचं मिश्रण एक लिक्विड आणि दुसरा कुठलाही पदार्थ त्यामध्ये लिक्विड मध्ये विरघळला की त्याला आपण काय म्हणतो द्रावण म्हणतो. आता मूळ द्रावण किती आहे लक्षात ठेवा 20 लिटर. मूळचं द्रावण किती आहे 20 लिटर. 20 त्याच्यामध्ये टक्के गुणिले टक्के टक्के किती आहे 15. टक्क्याची किंमत 15 आहे. आता नवीन द्रावण आता त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का की त्या 20 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं. आता किती लिटर पाणी ओतावं हे माहित नाही मला. मग इथं कितीला मी काय करतो 1 लिटर पाणी ओतलं असं आपण समजूया आणि तेच काढायचंय. 1 लिटर पाणी ओतलं तर नवीन द्रावण काय होणार माहितीये का मूळचं द्रावण आहे 20 प्लस नवीन ओतलेलं पाणी x 20 प्लस x आणि त्याचे गुणिले टक्के. त्याचे टक्के किती येत आहे बघा 5%. किती येत आहे 5. संपला विषय. हे गुणिले 5 आहे ना इकडे भागिले 5 होतं. 5 1 5 इथं 5 त्रिक 15 20 त्रिक किती आलं 60 बरोबर 20 प्लस x. हे अधिक 20 इकडे आलं की वजा 20 होतं. 60 मधनं 20 गेलं किती आलं 40 बरोबर x. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 40 लिटर. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आलं. एकदम शॉर्टकट मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. 88 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. बघा आता आपण बेसिकचे व्हिडिओज टाकलेले आहेत वेनेटरच्या चॅनल वरती. त्यामध्ये आपण त्रिकोणी संख्या घेतली. त्रिकोणी संख्यातला हा तिसरा प्रकार आहे लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्यांमधला त्रिकोणी संख्या दिली असता त्रिकोणी संख्या काढणं. मग पहिल्यांदा आपल्याला ह्या 88 चा पाया काढावा लागेल. 88 चा पाया कसा काढायचा 88 ची दुप्पट किती आली तर 82 16 आणि 7 14 आणि 1 15 156. ह्याला जवळ पण लहान
कोणाचा वर्ग आहे 156 ला जवळ परंतु लहान? तर आता बघा 156 ला 78 ची दुप्पट 156 त्याला जवळ 144 आहे. ओके 144 कोणाचा आहे तर 14चा वर्ग, सॉरी 12चा वर्ग. 144 12चा वर्ग. 169 13चा वर्ग. 169 मोठा होतोय म्हणजे याला लहान कोणाचा वर्ग आहे लक्षात घ्या तर 12चा वर्ग येतो. 12चा वर्ग किती 144 येतो. आता गोष्ट लक्षात ठेवा 12चा वर्ग येतो ह्याचा अर्थ काय माहिती आहे का तर 78चा पाया किती झाला 78चा पाया किती झाला 12 निघाला नाही पाया. मग आता त्या नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या म्हणून इथं नवीन पाया किती येणार माहिती आहे का नवीन पाया नंतरची संख्या काढायची आहे ना तर या मूळच्या पायामध्ये क्रम मिळवा 12 अधिक 7 किती आलं 19 आणि नवीन त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या काय येणार बघा या नवीन पायाची त्रिकोणी संख्या नवीन पाया काय 19 गुणिले 20 भागिले 2 बेक कवे आणि बेद 20 19 10 किती आलं मित्रांनो 190 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक अ 190 190. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा रामरावने 10,000 रुपये भांडवल 3 वर्षे व कमलरावने 8,000 रुपये भांडवल 2 वर्षांसाठी एका व्यवहारात गुंतवले. जर रामरावांना 4,500 रुपये नफा मिळाला तर कमलरावांचा नफा किती? हा प्रश्न आहे प्रमाण भागीदारी या प्रकरणातला. प्रमाण भागीदारीचं संपूर्ण प्रकरण एकाच सूत्रावरती निपटलं जातं आणि ते सूत्र आहे नगू बरोबर भांगू गुणिले मुगू. लक्षात ठेवा. ओके तुम्ही ऐकलं असेल नसेल तर आता ऐका. काय सूत्र आहे नगू बरोबर भांगू गुणिले मुगू. नगू बरोबर भांगू गुणिले मुगू. काय सूत्र ह्याचा अर्थ होतो तर नगू म्हणजे नफ्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. आता बघा इथं गुणोत्तर आहे बघा लक्षात ठेवा. कोण कोण आहे इथं रामराव छेद कमलराव यांचं काढायचं आपल्याला रामराव आणि कमलराव. आता रामराव यांचं पहिल्यांदा भांडवलाचं गुणोत्तर रामरावांचं भांडवल किती आहे लक्षात घ्यायचं तर रामरावांचं भांडवल किती आहे 10,000 रुपये. किती आहे 10,000 छेद दुसरे कोण आहेत आपले कमलरावांचं भांडवल किती आहे 8,000 रुपये. हे झालं त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. आता ह्या रामरावांची मुदत किती आहे 3 वर्षे आणि 3 वर्षे आणि दुसरे आहेत आपले कमलरावांची मुदत किती आहे कमलरावांची तर 2 वर्षे आहे बघा. कमलरावांची किती आहे 2 वर्षे. आता नफ्याचं गुणोत्तर नफा कोणाचा दिलाय रामरावांचा नफा दिलाय. रामरावांचा नफा किती दिलाय 4,500 आणि विचारलाय कोणाचा कमलरावांचा नफा काढायचा तो x. या सूत्रात किमती ठेवल्या. आता बघा या 3 शून्याला हे इथले 3 शून्य कटले. ओके इथं बे कबे आणि इथं बे पंचे 10. ओके आता इथं काय राहिलं बघा तर 5 त्रिक 15 छेद 8 राहिलं फक्त 15/8 आणि इकडे 4,500 भागिले x. आता हे भागिले x इकडे लक्षात घ्या इकडे गेल्यानंतर काय होणार माहिती आहे का गुणिले x होणार बरोबर नाही. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे कमलरावांचा नफा काढायचा आहे तर हे भागिले 8 इकडे गुणिले 8 होणार बघा 4,500 गुणिले 8 आणि गुणिले 15 इकडे भागिले 15 होणार बरोबर x. 15 1 15 15 त्रिक 45 आणि हे 2 शून्य 308 किती आलं 2,400 किती आलं 2,400 रुपये. 2,400 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे झालं या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलाच्या 5 पट वयाचे आहे. जर मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर रमेशचे आजचे वय काय? वयवारीवरचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला समीकरण वगैरे बनवायची जास्त गरज पडणार नाही. लक्षात ठेवा सिंपल प्रश्न आहे की सरळ की रमेशचं वय रिलेटेड त्याच्या पत्नीचं वय रिलेटेड त्याच्या मुलाचं वय त्यांच्या मुलाचं वय असं दिलेलं आहे. कोणाचं तरी एकाचं वय दिलंय. कोणाचं वय दिलंय मुलाचे 3 वर्षापूर्वीचं वय 4 दिलंय. मग त्या मुलाच्या वयावरून आपल्याला पत्नीचं वय काढता येईल पत्नीच्या वयावरून रमेशचं वय काढता येईल. याच पद्धतीने जायचं आहे. आता बघा मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर मुलाचे आजचे वय बघा मुलाचे आजचे वय कसं काढणार तुम्ही तर बघा 3 वर्षापूर्वी मुलगा 4 वर्षाचा होता. 3 वर्षापूर्वी मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष म्हणजे आज वय त्याचं किती असणार आहे 4 आणि 3 7 वर्ष बरोबर का. आता काय म्हटलंय त्या रमेशची पत्नी मुलाच्या 5 पट वयाची आहे. मग पत्नीचे वय बघा
रमेशच्या पत्नीचे वय, पत्नीचे वय काय येणार या मुलाच्या 5 पट, 7 गुणिले 5 किती आलं 35 वर्ष, हे त्याच्या पत्नीचं वय आलं, बरोबर का. आता आता रमेशचं वय काढायचंय. रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून बघा आता रमेशचे वय काय असणार आहे पत्नीपेक्षा, पत्नीचं वय किती आहे 35 प्लस 5, 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे किती वर्ष आलं तर 40 इयर्स, 40 वर्षे. 40 वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक 4 किंवा पर्याय क्रमांक ड हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 12 गुणोत्तर x गुणोत्तर 7 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर x ची व्हॅल्यू काय. लक्षात घ्या 3 संख्या प्रमाणात असतील, 3 संख्या समजा ह्या a आहेत, a गुणोत्तर b गुणोत्तर c, या 3 संख्या प्रमाणात असतील तर फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, तर कायम लक्षात ठेवा b वर्ग बरोबर ac, या फॉर्म्युल्यात किमती ठेवा आणि उत्तर काढा. b ची किंमत म्हणजे x आहे, x वर्ग बरोबर a ची किंमत किती आहे, a ची किंमत 12 आणि c ची किंमत 27, 12 गुणिले 27, मग इथं बघा 27 दुने 54 ला 4 उरले 5, 27 एके 27 आणि 5 32, 324 बरोबर x वर्ग. आता इथं x वर्ग आहे ना, तर x वर्ग बरोबर 324 कोणाचा वर्ग आहे तर 18चा वर्ग आहे, या वर्गाला वर्ग कॅन्सल करा, मग x बरोबर किती आलं मित्रांनो तर x बरोबर किती आलं 18, 18 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ह्या त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पोलिसाचा पगार तलाट्यापेक्षा 20% कमी आहे तर तलाट्याचा पगार पोलिसापेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल. टक्क्यांनी जास्त म्हटलं की शॉर्टकट आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा काय तर टक्क्याने जास्त काय असेल, पगार असेल, वेतन असेल, उत्पन्न असेल, गुण असतील. टक्क्याने जास्त विचारलं ना, टक्क्याने जास्त, तर डायरेक्ट त्याला शॉर्टकट काय आहे 100 गुणिले टक्के छेद 100 वजा टक्के, संपला विषय. 100 आणि टक्क्याचा वरती गुणाकार खाली वजा बाकी. जास्त टक्क्याने कमी विचारलं तरी तर वजाच्या ऐवजी आहेच राहतं, वजाच्या ऐवजी अधिक येतं. आता इथं काय येणार बघा 100 गुणिले टक्केची किंमत इथं किती दिली मित्रांनो 20, 100 गुणिले 20 छेद 100 वजा 20. तर आता एखादा काय म्हणेल हे 20 ला 20 गेलं, 100 ला 100 गेलं, काय राहिलं घंटा, काहीच राहणार नाही, असं होत नाही लक्षात ठेवा. तर 100 ला 100 जात नाही आणि 20 ला 20 जात नाही. काटाकाटी होण्यासाठी वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी, वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी गुणाकाराची प्रक्रिया लागते. इथं फक्त वरती गुणाकाराची प्रक्रिया आहे, खाली वजाबाकीची प्रक्रिया आहे, मग ती वजाबाकीची प्रक्रिया तुम्हाला करावीच लागते. हे मी 100 गुणिले 20 आहे असंच लिहितो आणि इथं 100 मधून 20 गेलं किती आलं 80, 20 एक्के 20, 20 चौक 80, 4 एक्के 4, इथं 4 दुने 8 उरले किती 2 उरले, त्याच्यावर घेतले 0 आणि 4 पंचे 20, उत्तर किती आलं 25. तर किती टक्केने जास्त आहे लक्षात ठेवा 25% जास्त आहे. किती 25%, याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 25%. नेक्स्ट, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल. लक्षात ठेवा जर दोन नळ असतील वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेगानं टाकी भरत असतील तर टाकी भरण्यास लागणारा एकूण वेळ, याला डायरेक्ट शॉर्टकट तुम्हालाही माहित असेल काय असते तर वरती गुणाकार दिलेल्या संख्यांचा खाली त्यांची बेरीज असते, लक्षात ठेवा. ओके, जर एका नळाने टाकी भरत असेल एक नळ टाकी रिकामी करत असेल तर वरती गुणाकार खाली वजाबाकी असते. आता इथं काय येणार बघा वरती गुणाकार कोणाचा, इथं कोण कोण आहे तर 8 आणि 12 ह्या दोन संख्या आहेत, तर 8 गुणिले 12 आणि खाली काय आलं तर 8 अधिक 12. इथे आपण काटाकाटी करू शकत नाही, वरती गुणाकार आहे पण खाली गुणाकार नाही, तर खालची बेरीज करावी लागते आपल्याला, लक्षात ठेवा. 8 गुणिले 12 छेद इथं किती आलं 12 आणि 8 20 आलं. ओके, म्हणजेच किती आलं बघा तर 12 8 96 छेद 20, 20 एक्के 20, इथं 20 चौक 80 उरले किती 16 उरले, इथं घेतला पॉइंट आणि इथं घेतलं 0, 20 60 160, तर उत्तर किती आलं 4.8 तास. लक्षात ठेवा किती आलं 4.8 तास. ओके, ह्याचं उत्तर आलं 4.8 तास, पण असं उत्तर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत नाही. 4.8
8 तास. तर याचं तुम्हाला तास आणि मिनिटात रूपांतर करावं लागतं. आणि आपण बघा वेनेटर करिअरच्या चॅनेलवरती, युट्यूब चॅनेलवरती घड्याळ प्रकरणाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्यात या प्रकारचं बघा, आता ते घड्याळ प्रकरण कशातलं, बुद्धिमापन मधलं, पण त्याचा उपयोग कुठं होतोय, ह्या गणितातला प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. 4.8 तासाचं रूपांतर बघा, याचं हे 4 तास तर असतातच, हे 4 तास तर असतातच. आता हे 0.8 तासाचं मिनिटात रूपांतर करायचे, ह्याला गुणिले फक्त 6 करायचं असतं. शॉर्टकट मी तुम्हाला समजावून सांगितली आपल्या त्या घड्याळ्या प्रकरणामध्ये. 6 किती आलं, 4 तास, आणि हे 6 48 मिनिट. तर याचं उत्तर किती आलं, 4 तास 48 मिनिट. पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक क याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता. आता लक्षात ठेवा, खेळाडूंनी भाग घेतला होता ते कसं काढायचं, लक्षात ठेवा. आता दोन पद्धतीने काढू शकतो आपण. एक तर शॉर्टकट मेथड काय आहे की 105 ची दुप्पट 210, आणि 210 ला जवळ परंतु मोठा कोणाचा वर्ग आहे, तर 225. कोणाचा वर्ग आहे, लक्षात ठेवा, 15चा वर्ग आहे की नाही, तर याचं उत्तर 15 येतं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट याचं उत्तर 15 असं लिहू शकता दुप्पट करून. ही शॉर्टकट एक आहे, उत्तर 15. किंवा नाही तर बघा, खेळाडूंची संख्या काय काढायची नाही, तर हे काय असतील, हे खेळाडू असतील, बरोबर नाही. तर आता खेळाडू असल्यानंतर जर तुम्हाला हे करायचं असेल, खेळाडू दिल्यानंतर जर तुम्हाला एकूण सामने काढायचे असतील, तर आपण काय करतो, एकूण खेळाडू गुणिले त्याच्या अगोदरची संख्या. म्हणजे 14, हे पहिला ऑप्शन बघा, 14 गुणिले 13/2 हे केलं की एकूण सामने भेटतात. एकूण सामने किती भेटायला पाहिजेत आपल्याला, लक्षात घ्या. तर एकूण सामने 105 भेटायला पाहिजेत. येत आहेत का बघा बरं, बे एक बे, इथं बे 7 14, 13 7 किती येत आहे, 91 येत आहे. 105 येत नाही, मी 15 घेतलाय समजा, तर 15 गुणिले 14 भागिले 2 जर केलं तर बे एक बे, इथं बे 7 14, 15 7 किती येत आहे हो, तर 15 7 किती येत आहे, 105 येत आहे, जे इथं दिलंय बघा. म्हणजे कोणतं ऑप्शन उत्तर येतं याचं, तर पर्याय क्रमांक ब याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. लक्षात ठेवा, समसंख्यांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आपण संख्या प्रकरणात दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे, तर पस अधिक शेष, पस अधिक शेष भागिले 2 गुणिले एस, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता यात काय करायचंय बा मित्रांनो, तर पहिली संख्या 25 ते 100 पर्यंत येणारी पहिली संख्या काय आहे, पहिली समसंख्या, तर पहिली समसंख्या असणार आहे 26. शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या कोणती असणार आहे, 100. ओके, पहिली 26, शेवटची 100. आता एकूण संख्या काढायची ना तुम्हाला, तर एकूण संख्या काढताना आपल्याला काय करावं लागतं, शेवटच्या संख्येतून 100 मधून पहिली संख्या वजा करावी लागते, छेद त्यांच्यातला फरक, समसंख्यांमधला फरक किती आहे, 2 आणि अधिक 1 करावं लागतं. 100 मधनं 26 गेलं किती राहिलं, 74 भागिले 2 प्लस 1, बे एक बे, इथं बे त्रिक 6 उरले, बे 7 14, 37 आणि 1 किती झालं, 38. ह्या झाल्या काय माहिती आहे का, एकूण संख्या. लक्षात ठेवा, एकूण संख्या किती आल्या, 38. ते इथं ठेवायचे एकूण संख्येच्या जागेवर. पहिली संख्या काय आहे बघा, इथं 26, शेवटची संख्या 100 भागिले 2 गुणिले 26 आणि 100 किती येतं, 126 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 38, इथं बे एक बे, इथं बे एक बे, उरले 1 92 18. तर बघा 19 गुणिले 126, 19 गुणिले 126. तर तुम्हाला एक सांगतो बघा, तुमच्या टेस्टमध्ये इथं जे 38 ऑप्शन आलाय ना, त्याच्याऐवजी बघा तुमच्या टेस्ट मध्ये बरोबर उत्तर आहे 19 सक्क. बघा आता इथं थोडस म्हणजे ऑप्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे इथं, तर प्रिंट मिस्टेक थोडीशी नॉर्मली आहे, मी तुम्हाला सांगतो ते समजावून. बघा तर आता करा गुणाकार, 19 सक्क 14 दर्श 114, उरले किती, तर 11. तर पुन्हा 19 दुने 38, 38 आणि 11, 38 आणि 1 39 आणि 10 49, उरले किती 4, आणि 19 1 19 आणि 4 23, 2394. या पीपीटी मध्ये आपल्या थोडासा गोंधळ झालाय. हा ऑप्शन तुम्हाला, हा ऑप्शन जो आहे ना 38च्या ऐवजी, तो 2394 आहे बघा. टेस्ट मध्ये किती आहे, 2394 टेस्ट मध्ये आहे. इथं मात्र तो करत राहिला, तर 2394 उत्तर काय आहे, ब उत्तर आहे बघा. तुमच्या टेस्ट मध्ये ब उत्तर होतं, तर या पद्धतीने करायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे शक्य नाही? आता बघा, पूर्ण वर्ग संख्या असणं शक्य नाही म्हणजे काय माहितीये का? आता कसं शोधणार आपण? या भल्या मोठ्या संख्या दिल्यात, कोणाचा वर्ग? आता एकक स्थानी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण वर्ग संख्या असतात ना, पूर्ण वर्ग संख्या, त्यांच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 हे अंक कधीच नसतात. बघा, कोणते अंक म्हणतोय मी? 2, 3, 7, 8. आता 2, 3, 7, 8 कुणाच्याच नाही, म्हणजे हे अंक नसतात. कुठं? एकक स्थानी. पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी लक्षात ठेवा, हे अंक कधीच नसतात. आता इथं तर 2, 3, 7, समजा 2, 3, 7 किंवा 8 कुठल्या ऑप्शनचे असते एकक स्थानी, तर ते उत्तर आपल्याला काढता आलं असतं, पण तसं कुठंच नाही ऑप्शन मध्ये दिलं. म्हणजे ही जी कंडिशन ही तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, पण लक्षात ठेवा, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 कधीच येत नाही. आता दुसरी गोष्ट, जर समजा 5 आलं एकक स्थानी किंवा शेवटी 0 आलं एकक स्थानी, एकक स्थानी कोणकोणत्या संख्या असू शकतात? 0, 1, 4, 5, 6 आणि 9 एवढ्या संख्या असू शकतात. एकक स्थानी ह्या संख्या असतात, लक्षात ठेवा. कोणाच्या? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी या संख्या येतात, याच संख्या येतात फक्त. मग इथं बघा, 5 आहे, 5 आहे, 6 आहे, 9 आहे, 1 आहे. आता ह्याच्यात पण आणखी 2 कंडिशन्स आहेत, लक्षात ठेवा. 0 जर असलं का नाही एकक स्थानी, तर ते 0 एकटं येत नाही, 1 0 कधीच येत नाही, तर 2 किंवा 4 0 किंवा 2, 4, 6, 8 अशी येतात. 1, 3, 5 0 येत नाही, पण 0 कोणाच्या नाहीच. आणि 5 जर आलं का नाही शेवटी, 5 शेवटी एकक स्थानी म्हणजे शेवटी 5 आलं, तर त्याच्या जोडीला 2 येतच. 5च्या जोडीला काय येतं मित्रांनो? 2 येतं. एकटं 5 येतं, त्याच्या अगोदर 2. म्हणजे बघा, उदाहरणार्थ 5चा वर्ग 25, एकक स्थानी 5 आलं तर इथं 2 आलं. 15चा वर्ग 225, बघा शेवटी 25 आलं. किंवा 25चा वर्ग 625, तर एकक स्थानी 5 आले की त्याच्या जोडीला त्याच्या अगोदर 2 असतं, लक्षात ठेवा. पण इथं जर 5 आलंय तर इथं 2 नाही ना आलं, 15 आलं, इथं 25 पाहिजे होतं जर पूर्ण वर्ग संख्या असती तर. त्यामुळं ही पूर्ण वर्ग संख्या कधीच असणार नाही. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? 83,615 ही कदापि पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. बाकीच्या असू शकतात, 6 येऊ शकते एकक स्थानी, 9 येऊ शकतं, 1 ह्या संख्या एकक स्थानी येऊ शकतात. ह्या संख्या कधीच येत नाहीत. पण ह्यात कंडिशन काय? 0 आलं तर ते 0 2 वेळा 0 येतं. बघा, 10चा वर्ग 100, बरोबर नाही? 20चा वर्ग 400, बघा 10चा वर्ग 100, इथं 0 येतंय पण 2 वेळा येतंय. 20चा वर्ग 400, बघा 30चा वर्ग 900, 0 आले की ते किती वेळा येते? 2 वेळा. 0 जोडीने येतं. आणि 5 आलं तर 5च्या अगोदर 2 येतं फिक्स. पण इथं 5च्या अगोदर 2 नाही तर 1 आहे, त्यामुळे ही संख्या कधी पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एकूण तुकडे बरोबर एकूण काप अधिक 1, सॉरी, एकूण तुकडे बरोबर काय असतं? एकूण काप अधिक 1 असतात. एकूण काप किती आहेत मित्रांनो इथं? तर एकूण काप किती आहेत? 6 अधिक 1 बरोबर किती झाले? 7. तर त्या ह्याचे बघा, एकूण तुकडे किती झाले? 7 झाले. त्या पट्टीचे एकूण तुकडे किती झाले? 7 झाले. आता 7 आणि एकूण लांबी किती आहे? 42. तर लक्षात ठेवा, प्रत्येक तुकड्याची लांबी कशी काढणार? 7 भाग झाले की नाही, तर प्रत्येक तुकड्याची लांबी काय असणार आहे? एकूण लांबी 42 आणि किती तुकडे झाले? 7 तुकडे. तर 42 चे 7 भाग करावे लागणार. 42 भागिले 7, 7 1 7, 7 7 42. उत्तर किती आलं मित्रांनो? 6 मीटर. याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4, 6 मीटर. ओके. नेक्स्ट, 36 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 36 ची कसोटी काय असते? लक्षात ठेवा, 4 व 9 ने भाग जाणारी. बघा, 36 ची कसोटी काय असते? ज्या संख्येला 4 ने आणि 9 ने भाग जातो ना, त्या संख्येला 36 ने भाग जातो. ज्या संख्येला 4 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने भाग जातो. आता 4 ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकांनी बनलेली संख्या 4 च्या पटीत पाहिजे. इथं बघा 28 आहे 4 च्या पटीत, 24 4 च्या पटीत आहे, 32 4 च्या पटीत आहे, 16. म्हणजे या सर्व संख्येला 4 न भाग जातोय. मग ह्या 4 मधली कोणती संख्या आहे जिला 9 न भाग जाईल
हे आपलं उत्तर असेल. आणि 9ची कसोटी काय असते तर संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. बघा मग इथं अंकांची बेरीज करा. इथं 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 8 28, 28 येते इथं बेरीज किती येते 28. 28 ला 7 ने भाग जात नाही कटला ऑप्शन. इथं बघा 4 आणि 2 किंवा 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18. इथं बेरीज किती येते 18 बेरीज येते. 18 ला 9 ने भाग जातोय तर ह्या संख्येला 9 ने भाग जातोय 4 ने भाग जातोय ना तर तिला 36 ने भाग जातो. पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता लक्षात ठेवा बेरीज बरोबर मगाशीच आपण फॉर्म्युला पाहिलाय. तर बेरीज बरोबर फॉर्म्युला काय आहे तर पस अधिक शेष छेद 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता इथं लक्षात घ्या इथं ना पहिली संख्या काय आहे 21, शेवटची संख्या काय आहे 50, बरोबर की नाही. नैसर्गिक संख्या आहेत भागिले 2. आता एकूण संख्या कशा घ्यायच्या लक्षात ठेवा. तर एकूण संख्या काढण्याचा फॉर्म्युला आपला काय आहे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या 50 वजा 21 अधिक 1. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करून त्यात 1 मिळवायचं. 50 मधून 21 गेलं किती राहिलं 29 प्लस 1 बरोबर किती आलं 30. तर इथं गुणिले 30 करा. गुणिले 30 माझा 21 आणि 50 किती आलं मित्रांनो 71 भागिले 2 गुणिले 30. मग इथं बघा आता बे 1 बे इथं बे 1 बे उरले 1 बे 5 10. आता 15 ने 71 ला गुणा 15 1 15 उरले 1 15 7 105, 105 आणि 1 106. तर उत्तर किती आलं 1065. उत्तर किती आलं 1065. ऑप्शन ब. 36वा प्रश्न बघा काय आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्या मुलांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण किती मुलं आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा एक यात फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी गुणिले एकूण संख्या. आता एक लक्षात ठेवा त्या वर्गात एकूण मुले किती आहेत माहित नाही आपल्याला. मग एकूण सर्व मुले मी किती मानतो माहिती आहे का एक्स मानतो. एकूण मुले किती मानतो तर लक्षात घ्या इथं एकूण मुले बरोबर एक्स मानतो. ओके. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व मुलांचे एकूण वय बरोबर सर्व मुलांचे एकूण वय बरोबर काय माहिती आहे का कुठली किती मुलं दिली पहिल्यांदा ही 15 मुलं दिलेत. तर 15 मुलांचे एकूण वय बघा 15 मुलांचे एकूण वय अधिक उरलेल्या मुलांचे एकूण वय. हा काय फॉर्म्युला असा काय पाठ करायची गरज नाही. लक्षात ठेवा उरलेल्या मुलांचे एकूण वय बघा सर्व मुलांचे एकूण वय बरोबर 15 मुलांचे एकूण वय अधिक उरलेल्या मुलांचे एकूण वय. मग सर्व मुलं एकूण मुलं किती आहेत एक्स. आणि बघा एकूण वयचा अर्थ बेरीज असतो बरं का. सर्व मुलांचे एकूण म्हणजे सर्व मुलांच्या वयांची बेरीज. बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. तर एकूण मुलं किती आहेत एक्स आणि गुणिले त्यांची सरासरी किती दिली 15 वर्ष. तर इथं 15x येणार. सर्व मुलांचे एकूण वय काय येणार मित्रांनो 15x. सरासरी बघा सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे तर सरासरी आहे 15 आणि गुणिले एकूण मुलं किती आहेत x. आता बघा 15 मुलांचे एकूण वय. आता 15 मुलांचे एकूण वय काढायचे म्हणजे 15 मुलांची सरासरी गुणिले एकूण संख्या. 15 मुलांची सरासरी किती दिली 12 वर्ष. 12 गुणिले एकूण संख्या किती आहेत 15 मुलं आहेत. 12 गुणिले 15 प्लस आता उरलेली मुलं बघा सर्व एकूण मुलं x आहेत. एकूण मुलं किती आहेत x आहेत. तर उरलेली मुलं किती असणार माहितीये का लक्षात ठेवा उरलेली मुलं काय असणार सिंपल एकूण मुलं x आहेत त्यातली किती आपण घेतली 15 मुलं साईडला काढली तर उरली किती x वजा 15. तर त्यांची सरासरी किती आहे बघा उरलेल्या मुलांची सरासरी किती आहे तर उरलेल्या मुलांची सरासरी 16 आहे आणि गुणिले एकूण संख्या किती आहे x वजा 15. आणि मग आता हे कॅल्क्युलेशन करून x ची किंमत काढायची आहे. हे 15x मी तसंच ठेवतो. इथं 12 गुणिले 15 12 5 60 उरले 6 12 1 12 6
18 प्लस 16 गुणलं तर 16x वजा 16 पंचे 80 उरले 8, 16 एके 16 आणि 8 24. ओके, आता बघा 180 वजा 240 आहे, म्हणजेच काय झालं माहितीये का इथं, तर हे बघा हे वजा 240 आहे किंवा 180 वजा 240 वजा होणार नाही, तर 240 मधनं हे 16x असंच घेतो मी इथं. 240 मधनं जर 180 वजा केलं तर 24 मधनं 18 गेलं 6, 60 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह वजा, इथं काय आलं वजा आलं. 16x वजा 60 बरोबर इकडे किती आलं 15x. आता हे वजा 60 मी इकडे अधिक 60 होईल, 15x अधिक 60 बरोबर 16x. आता हे अधिक 15x आहे की नाही, ते इकडे काय होणार माहितीये का वजा 15x बरोबर. 16x मधनं 15x गेलं किती राहिलं x, आणि इकडे किती राहिलं 60. x म्हणजेच किती आलं 60, आणि x म्हणजे एकूण मुलं, त्या वर्गातली एकूण मुलं किती आहेत मित्रांनो 60. किती आहेत 60. नेक्स्ट क्वेश्चन. ताशी सरासरी 40 किमी वेगाने जाणारी गाडी मुक्कामाच्या ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते, तीच गाडी ताशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्यास मुक्कामाच्या ठिकाणी वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचते, तर तिने कापाव्याचे एकूण अंतर किती. तिने कापाव्याचे एकूण अंतर किती. तर लक्षात ठेवा ह्याच्यासाठी या प्रश्नाच्या या प्रकारासाठी शॉर्टकट काय आहे बघा, तर अंतर बरोबर वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक. वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक. तर वेगांचा लसावी, वेग काय काय दिले बघा इथं, तर 40 आणि 35. तर 40 आणि 35 चा जर मी लसावी काढला बघा, इथं 40 आणि इथं 35, दोघांना कशाने भाग जातोय 5 ने भाग जातोय. 85 40, 5 7 35, आता भाग जात नाही, मग लसावी बरोबर काय आलं बघा, तर 8 पंचे 40 गुणिले 7, 40 4 7 28, 280. लसावी किती आला 280. आता वेळेतील फरक नेहमी कशात घ्यायचा लक्षात ठेवा तासामध्ये. तर 280 गुणले वेळेतील फरक किती दिलाय 15 मिनिटे. मग 15 मिनिट आहे ना, तर मिनिटाचं तासात रूपांतर करताना 60 न भागावं लागतं. तर इथं काय येणार मित्रांनो 15/60. या शून्याला हे शून्य गेलं. ओके, इथं 3 दुने 6, इथं 3 पंचे 15, बे 1 कबे, बे 1 कबे आणि बे चोक 8. तर याचं उत्तर किती आलं 14 पंचे 70 किलोमीटर. तर त्या गाडीने एकूण किती अंतर कापलं 70 किलोमीटर. ऑप्शन अ हे उत्तर आलं 70. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती. या प्रश्नासाठी पाठीमागच्या टेस्टला पण मी तुम्हाला सांगितलं होती शॉर्टकट, आणि आपल्या लसावी मसावी प्रकरणामध्ये पण मी शॉर्टकट सांगितली. असं जर असेल ना, तर त्यांचा x ची व्हॅल्यू ही मसावी एवढी असते, पण कधी ज्यावेळी x चे सहगुणक जे आहेत ना, इथं 4 आणि काय आहेत बघा 4 आणि 6 हे असामायिक अवयव असतील तर. पण 4 आणि 6 हे असामायिक अवयव आहेत का हो, नाही. दोघांना एकाच संख्येने भाग जातोय. कशाने, तर दोघांना बघा ह्याला 2 ने भाग जातोय, यालाही 2 ने भाग जातोय की नाही. तर इथं मग 2 न भागल्यानंतर बघा बे 1 बे, इथं बे 2 4, इथं बे 3 6. आता 2 असतील काय झाले तर असामायिक अवयव. तर x बरोबर ह्या मसावीला पण काय करायचं 2 नच भागायचं. 16 2 ने भागायचं, बे 1 बे 8 ते 16. x ची व्हॅल्यू किती आली 8 आली. x बरोबर किती येणार 8. तुम्ही लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हा फॉर्म्युला वापरून सुद्धा x ची व्हॅल्यू काढू शकता. त्यानं सुद्धा तुमचं 8च उत्तर येणार. लक्षात ठेवा 8च उत्तर येतं x ची. ही शॉर्टकट आहे डायरेक्ट. पुढचा प्रश्न बघा. 12500 बरोबर 0.5 चा घन गुणिले 10 चा x घात, तर x बरोबर किती. घातांकातला प्रश्न आहे मित्रांनो, आणि घातांकातला प्रश्न असतो घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं, कायम लक्षात ठेवा. आता इथं बघा की हे 12500 गुणिले 0.5 चा घन म्हणजे 5 चा घन किती येतो तर 125. टिकली नंतर एक घर आहे, तिसरा घात करताना तिप्पट घर होतात म्हणजे 0.125 गुणिले 10 चा सॉरी इथं हे 12500 बरोबर 0.5 चा घन, 5 चा घन किती येतो 125. इथं बरोबर चिन्ह आहे पण ते गुणाकार घेतला तर 125. टिकली नंतर एक घर आहे, इथं 3 घर होतात
ओके, गुणिले 10चा x घात. आता हे गुणिले आहे की नाही, हे इकडे भागिले होतं लक्षात ठेवा. मग आता हे जर समजा मी 12,500 भागिले 0.125 बरोबर 10चा x घात. आता टिकली नंतर खाली 3 घर आहेत, वरती काहीच नाही. मग इथं काय करायचं, इथे मी टिकली घेतो आणि 3 घर घेतो, त्यानंतर टिकली उडवून टाकायची. मग काय झालं बघा, इथं घेतो आता मी, तर वरती बघा 125 वर 5 शून्य, 125 वर 1 2 3 4 आणि 5 शून्य, आणि छेदामध्ये इथली पण टिकली उडवायची, खाली फक्त 125 आलं बरोबर. 125 1 125 125 1 125, किती शून्य आहे तिथं, 5 शून्य, 1 2 3 4 आणि 5. मग इथं बघा 10चा x घात बरोबर, एकावर जेवढी शून्य तेवढा 10चा घात असतो, 10चा 5वा घात. इथला 10 पाय आणि इथला पाया कट झाला, x बरोबर किती आलं मित्रांनो, 5 आलं. x ची व्हॅल्यू 5. आपण घातांक प्रकरणात हा प्रकार घेतलेला आपल्या चॅनल वरती, घातांक प्रकरणाचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये बघा हा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका संख्येच्या 5/14च्या 3/7 5/14 आणि 3/7 यांच्यामध्ये 15चा फरक आहे, तर ती संख्या कोणती. आता ही एक संख्या आहे की नाही मित्रांनो, ही एक संख्या, ती मी x मानतो. x चा 5/14 म्हणजेच काय येणार माहितीये का, 5x/14, आणि त्याच x चा 3/7 म्हणजे 3x/7, यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 15चा फरक आहे. एवढंच करायचं आणि x ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं 7 आणि 14चा लसावी काय येईल मित्रांनो, 14. इथं 1 नच गुणावं लागेल, इथं 2 न. 5x एक्के 5x वजा इथं 3x ची दुप्पट किती येणार, 6x बरोबर 15. आता बघा 5x आणि 6x फरक काढायचे. आता इथं वजा x किंवा फरक वजा मध्ये येत नाही, लक्षात ठेवा. या 5x आणि 6x मध्ये कितीचा फरक आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की फरक निघतो. 7 न 5 गेलं 1, म्हणजे इथं x बरोबर हे भागिले 14 इकडे गुणिले 14 होणार, 15 गुणिले 14, हे भागिले 14 इकडे गुणिले 14. मग बघा इथं या दोघांचा गुणाकार, 15 चौक 60 उरले 6, 15 एके 15 आणि 6 21, तर उत्तर किती आलं मित्रांनो, 210. 210 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, अ व ब व्यस्त चलनात असतात. जेव्हा अ बरोबर 24 तेव्हा ब बरोबर 12, तर अ बरोबर 6 असेल तेव्हा ब बरोबर किती. आता लक्षात ठेवा, व्यस्त चलनात जेव्हा असतात की नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. काय असतो, गुणाकार स्थिर असतो, आणि समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. आता इथं काय सांगितलं त्यांनी, अ गुणिले ब असं दिलंय त्यांनी, हे स्थिर असतं. मग अ ची किंमत किती आहे, जेव्हा अ बरोबर 24 गुणिले ब बरोबर किती आहे 12, तर आता इथं पण पुन्हा अ गुणिले ब हा स्थिर असतं, लक्षात ठेवा, गुणाकार स्थिर राहतो. तर नंतर अ ची किंमत किती दिली त्यांनी पुढच्या ह्याच्यात, अ बरोबर किती दिलंय 6, अ ची किंमत 6, तर ब ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. हे गुणिले 6 इकडे आल्यानंतर काय होणार, भागिले 6. मग 6 एके 6 आणि 6 दुने 12, 24 दुने किती आलं मित्रांनो, 48 बरोबर ब आलं. 48 बरोबर काय आलं, ब हे आपलं उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे त्याचं फायनल आन्सर असेल, 48. नेक्स्ट क्वेश्चन बघा, x अधिक y ची गुणाकार व्यस्त संख्या z आहे. जर z बरोबर 8 असून y बरोबर -2 असेल तर x बरोबर किती, x बरोबर किती. आता लक्षात ठेवा, गुणाकार व्यस्त x अधिक y ची गुणाकार व्यस्त काय येणार, 1/x अधिक y. ओके, ह्याची किंमत किती आहे, बरोबर z. गुणाकार व्यस्त संख्या z आहे, आणि z ची किंमत किती सांगितली त्यांनी, 8 सांगितली. आता बघा इथं z ची किंमत 8 सांगितली आणि y ची किंमत -2 सांगितली, म्हणजे 1 हे x अधिक y ची किंमत काय सांगितलेली आहे, तर -2 इथं बरोबर z ची किंमत 8. या किंमती फक्त ठेवायच्या आणि x ची किंमत काढायची. आता लक्षात घ्या, इथं 1 इथं घेतो मी 1 x अधिक वजा काय होणार, वजा होणार, x - 2 बरोबर 8. आता याच्यात बघा
हे x वजा 2 भागिले इकडे गुणिले होतं 8 कंसात x वजा 2 आणि इकडे 1 राहतं म्हणजे इथं 8x वजा 16 बरोबर 1 वजा 16 एक राहिलं की अधिक 16 होतं 1 अधिक 16 बरोबर 8x 1 आणि 16 की झालं 17 बरोबर 8x आणि हे गुणिले 8 इकडे भागिले 8 होतं लक्षात ठेवा मग x ची व्हॅल्यू किती आली 17/8 17/8 म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर आलं 17/8 नेक्स्ट क्वेश्चन बघा 4 चा वर्ग गुणिले 4 चा 1 गुणिले 4 चा शून्य घात बरोबर किती बघा घातांकाच्या पहिल्या नियमावर आधारित असणारा प्रश्न आहे पाया समान आहे इथं 4 आहे इथं 4 आहे इथं 4 पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते हा सरळ सरळ नियम आहे लक्षात ठेवा मग याचं काय येणार इथं बघा इथं पाया समान असताना 4 घातांकांची बेरीज 2 अधिक 1 अधिक 0 मग काय झालं इथं 2 आणि 1 3 आणि 0 3च 4 चा तिसरा घात 4 चा घन किती येतो 64 याचं उत्तर काय आलं मित्रांनो पर्याय क्रमांक अ 64 हे उत्तर आलं नेक्स्ट क्वेश्चन काय बघा कोणत्या दराने एका रकमेची दाम 5 पट 25 वर्षात सरळ व्याजाने होईल दाम 5 पट लक्षात ठेवा दर काढायचे जर पटीत दाम 5 पट दाम दुप्पट दाम तिप्पट दाम चौपट जर होत असेल तर याच्यासाठी शॉर्टकट सांगतो तुम्हाला दर बरोबर 100 भागिले वर्षे गुणिले पट वजा 1 असतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा शॉर्टकट सूत्रात किमती ठेवा आणि देवपूजा करा इथं 100 च्या जागेवर 100 इथं वर्ष किती दिलेत मित्रांनो 25 गुणिले पट किती दिली इथं किती दाम 5 पट 5 दिली मग इथं 5 वजा 1 होणार ओके मग काय झालं इथं बघा 100/25 जर केलं तुम्ही 25 एके 25 25 चौक 100 म्हणजे इथं 4 आलं गुणिले 5 वजा 1 किती 4 4 चौक किती आलं 16 ओके 4 चौक 16 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर क 16 वर्ष किती आलं 16 वर्षे ओके नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे जर दोन ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली व दुसऱ्यातून वजा केली तर नवीन गुणोत्तर 2:3 होते आता लक्षात ठेवा मूळचे गुणोत्तर काय आहे दोन संख्यांचं मूळचं गुणोत्तर किती आहे 3:5 आहे बरोबर का 3:5 दिले आता पुढचा आता एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्यांनी विचारली कोणती लहान संख्या विचारली की नाही तर लक्षात ठेवा ही लहान संख्या आहे लहान संख्या कितीच्या पटीत पाहिजे 3च्या पटीत पाहिजे आता 3च्या पटीत 20 येतं का येत नाही ऑप्शन गेला 3च्या पटीत 10 येतं का बघा शेवटी लहान संख्या विचारली हे 4 ऑप्शन मधले जे बरोबर उत्तर असेल ते लहान संख्या असेल आणि लहान संख्या 3च्या पटीत पाहिजे 3च्या पटीत 20 येतं का नाही 3च्या पटीत 10 येत नाही 3च्या पटीत 30 येतं का हो तर येतंय ठीक आहे आता 3च्या पटीत 50 येतं का हो 50 ला 3 ने भाग जातो का नाही जात लक्षात ठेवा 50 ला 3 ने भाग जात नाही कारण 3 ची कसोटी काय असते संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे 51 ला जातो 17 त्रिक 51 आणि 16 त्रिक 48 ला जातो 48 नंतर 51 ला 50 ही 3च्या पटीत येत नाही 3 ऑप्शन शुअरली कटले ना तर उरलेला ऑप्शन शुअरली बरोबर असतो बाकी काहीच करू नका फक्त डोळ्याने बघून उत्तर काढायचे लहान संख्या 3च्या पटीत एकच ऑप्शन दिसतोय ना ते आपलं उत्तर असतं विषय मिटला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 7 रुमाल आणि 5 टॉवेल यांची एकूण किंमत रुपये 445 होते तसेच 5 रुमाल आणि 7 टॉवेल यांची एकूण किंमत रुपये 455 होते तर 1 रुमाल आणि 1 टॉवेल यांची किंमत किती शॉर्ट मध्ये थोडक्यात लिहितो बघा 7 रुमाल म्हटलंय 7 रुमाल प्लस 5 टॉवेल यांची एकूण किंमत किती सांगितली 445 आणि दुसरं काय दिलंय बघा 5 रुमाल म्हणजे 5 रुमाल आणि 7 टॉवेल यांची किंमत किती दिली 455 तर फायनली विचारलंय काय तुम्हाला एक रुमाल अधिक 1 टॉवेल आता जर तुम्हाला शाळेत बघा तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन होतं एक सामायिक समीकरण त्यामध्ये अल्टरनेट इक्वेशन आहे बघा इथला r चा x आणि y बघा इथला r चा सहगुणक इथं t ला गेला इथला t चा सहगुणक r ला आलाय म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आहे मग इथं काय करायचं मित्रांनो बाकीचं काही करूच नका एका रुमाल बघा इथं आहे ना तर 1 रुमाल आणि एका टॉवेलची जर किंमत विचारली ना तर डायरेक्ट ह्या दोघांची बेरीज करायची 5 आणि 5 10 बघा 5 आणि 5 10 उरले 1
5 आणि 4 9 आणि 1 10, पुन्हा उरले 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, किती आलं 900 आलं की नाही. आणि 900ला कशाने भागायचं माहितीये का, तर ह्या दोघांनी. आता इथं बघा हे 7 आहे, इथं 7 आणि 5, इथं पण 5 आणि 7, ह्या दोघांच्या बेरजेनं भागायचं. 7 आणि 5 किती आलं 12, याला 12 भागा, तुमचं डायरेक्ट एका रुमालची एका टॉयलेटची किंमत तुम्हाला मिळून जाईल. 12 1 12, इथं 12 7 84, उरले 6, त्याच्यावर घेतले 0, 12 पंचे 60, उत्तर किती आलं मित्रांनो 75 75. डायरेक्ट शॉर्टकटनं उत्तर तुम्ही काढू शकता. याचं उत्तर आलं 75. नेक्स्ट क्वेश्चन, 2 चा x घात बरोबर घनमुळात 32 तर x बरोबर किती, असा प्रश्न आहे. इथं बघा हे 2 चा x घात बरोबर घनमुळात 32. आता आपण कर्णी प्रकरण पाहिले बघा, कर्णी मधले कर्णीचा नियम इथं वापरायचा आपल्याला. कर्णीचं चिन्ह काढायचं असेल तर आपण काय करतो, हे 2 चा x घात, मला हे चिन्ह काढायचं तर इथं 32 चा काय होतं माहितीये का, 32 चा 1 किंवा तुम्हाला एक सांगतो सिंपल. आता डायरेक्ट कर्णीचा नियम वापरण्यापेक्षा आणखी एक करा, हे कोटी 3 तसंच ठेवा आणि 32 चा 2 चा काही घातांकित संबंध आहे का, तर आहे. 32 हा 2 चा कितवा घात आहे मित्रांनो, 5वा घात आहे. आणि मग आता बघा इथं 2 चा x घात बरोबर हे कर्णी चिन्ह जर काढायचं असेल तर हे 2 चा कितवा घात आहे, 5वा घात, आणि कोटी छेदामध्ये येते. कोटी कुठे येते, छेदामध्ये येते. दोन्ही बाजूचे पाये समान झाले की नाही, या पायाला हा पाया कट करून टाका, तर x बरोबर किती आलं मित्रांनो, तर x बरोबर 5/3 हे उत्तर आलं. x बरोबर काय आलं 5/3, म्हणजेच पर्याय क्रमांक ड हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट क्वेश्चन, एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट आहे आणि मुदत व दर सारखेच असेल तर दर काढा. आता लक्षात ठेवा, याला एक शॉर्टकट आहे, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. जर रकमेचं सरळ व्याज मूळ रकमेच्या काहीतरी पटीत असेल, सरळ व्याज हे मूळ रकमेच्या काहीतरी पटीत असेल आणि मुदत आणि दर जर सारखाच असेल तर याला डायरेक्ट तुम्हाला सांगतो दर किंवा मुदत आणि दर एकच उत्तर येतं, कारण दर आणि मुदत सारखेच आहेत. तर डायरेक्ट शॉर्टकट काय तुम्हाला सांगतो की दर बरोबर 10 गुणिले वर्गमुळात पट, हे शॉर्टकट लक्षात ठेवा. 10 गुणिले वर्गमुळात पट, पटीची वर्गमूळ काढायचे. मग काय येणार बघा, हे 10 गुणिले वर्गमुळात पटीची किंमत किती आहे हो, पटीची किंमत 1/4, 1/4. मग काय झालं बघा इथं 10 गुणिले, आता 1 चं वर्गमूळ 1च आणि 4 चं वर्गमूळ 2 येतं, बे 1 बे आणि बे 5 10, तर दर किती आला मित्रांनो 5%. दर किती येणार 5%, 5%, ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट, 60 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्याचे गुणोत्तर 5:3 होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं एकूण किती आहे 60 लिटर आहे. शॉर्टकट सांगतो, डायरेक्ट सोडवत बसायचं नाही. आता त्यांनी काय म्हणले, दूध आणि पाणी, हे बघा दूध आणि इथं पाणी, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलंय त्यांनी 2:3. एकूण 60 लिटर, 2:3 चा अर्थ काय, तर 2 भाग दूध आहे आणि 3 भाग पाणी आहे. 2 भाग म्हणजे हे पाण्याचे 2 भाग, दुधाचे 2 भाग आणि पाण्याचे 3 भाग, टोटल भाग किती झाले 5 भाग. किती लिटरचे 60 लिटरचे. मग 60 लिटरचे जर 5 भाग केले तर प्रत्येक भाग किती होणार बघा, प्रत्येक 60 लिटरचे 5 भाग, तर 60 चे 5 भाग केले तर प्रत्येक भाग 12 होणार. 5 × 5 इथं बघा, 5 × 5 आणि 5 × 10, प्रत्येक भाग 12चा, म्हणजे एक भाग 12 बरोबर काय झालं, एक भाग झालं. तर 2 भाग म्हणजे किती होणार 24 आणि 3 भाग म्हणजे 36, का तर एक भाग 12 लिटरचा झाला. आता लक्षात ठेवा, नवीन गुणोत्तर किती व्हायला पाहिजे हो 5:3. नवीन गुणोत्तर किती 5:3. तर त्यात काय बघा, ऍड काय केलंय त्यामध्ये किती लिटर दूध ओतलं किंवा दूध मिसळलं, म्हणजे दुधामध्ये आता लक्षात ठेवा पाणी 36 लिटर आहे की नाही, तर ते पाणी तेवढंच राहणार आहे, वाढणार आहे फक्त दूध. आता या 24 मध्ये ऑप्शन मध्ये एक तर 36 लिटर मिक्स केलं जाईल, 40 लिटर मिक्स केलं जाईल, 12 लिटर केलं जाईल किंवा 10 लिटर केलं जाईल. या 4 ऑप्शन मधलं एक उत्तर असणार आहे, तेवढं लिटर दूध ऍड केलं जाईल. आता या 24 मध्ये लक्षात ठेवा, या 24 मध्ये जर मी 36 ऍड केलं, 24 मध्ये 36, तर येणारं जे लक्षात ठेवा, येणारं जी ह्या दोघांची बेरीज आहे की नाही, ह्या 24 लिटर मध्ये प्रत्येक ऑप्शन ऍड करून येणारी बरोबर उत्तर ऍड करून येणारी जी बेरीज आहे ती 5च्या पटीत असली पाहिजे. 5च्या पटीत 24 आणि 36, 4 आणि 6 किती झालं
10 उरले 1. इथं 3 आणि 2 5 आणि 1 6 60. 60 हे 5च्या पटीत येते, बरोबर नाही. आता मी हे दुसरं आहे, पहिला ऑप्शन चेक केला बरं का. इथं हे सॉरी हे किती आलं इथं, तर हे 60 आलं. मी ह्या 24 मध्ये हे 40 ऍड करतो. 24 आणि 40 किती येतंय बघा, तर 64. हे 5च्या पटीत येतंय का 64? ऑप्शन कटला. 5च्या पटीत यायला पाहिजे. इथं बघा ह्या 24 मध्ये तिसरा ऑप्शन काय आहे, तर 12 ऍड केलं. 24 आणि 12 किती येतं मित्रांनो, 36. 5च्या पटीत 36 आहे का ना, गेला. चौथा ऑप्शन, ह्या 24 मध्ये जर मी 10 ऍड केलं तर किती आलं, 34. 34 5च्या पटीत येते का नाही, तर 24 मध्ये 36 ऍड केल्यानंतर येणार जे 60 आहे ना, हेच एकटं 5च्या पटीत येते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे, 36. बाकीचे येतच नाहीत, त्यामुळं हे उत्तर क्लिअर. यानंतरचा प्रश्न, पहिल्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या किती? लक्षात ठेवा, इथं बेरजेचाच फॉर्म्युला वापरायचा आहे बरं का आपल्याला. बेरीज बरोबर, मी मगाशी पण सांगितलं होतं या अगोदरच्या प्रश्नात पण एका, सरासरी गुणिले एकूण संख्या. ओके, तर बघा आता इथं 5वी संख्या कशी काढणार माहिती आहे तुम्ही. 5वी संख्या बरोबर 5 संख्यांची बेरीज, 5 संख्यांची बेरीज वजा पहिल्या 4 संख्यांची बेरीज, पहिल्या 4 संख्यांची बेरीज. लक्षात ठेवा, 5 संख्यांच्या बेरजेतून पहिल्या 4 संख्यांची बेरीज वजा करावी लागणार. मग 5 संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला सरासरी. सरासरी किती आहे 5 संख्यांची, 7 गुणिले एकूण संख्या 5 वजा पहिल्या 4 संख्यांची सरासरी किती आहे, 16. सॉरी, 5 संख्यांची सरासरी 17 आहे बरं का. 17 गुणिले 5 आणि पहिल्या 4 संख्यांची सरासरी किती आहे, 16. ओके, 16 गुणिले एकूण संख्या 4 करा. इथं 17 पंचे 85 वजा 16 चोक 64. इथं 5 4 गेलं 1, 8 6 गेलं 2. उत्तर किती आलं, 21. पर्याय क्रमांक 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका त्रिकोणाचे 3 आंतरकोन अनुक्रमे 5, 6, 1 या प्रमाणात आहेत, तर त्रिकोणाच्या मोठ्या कोणाचे माप किती? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या सर्व कोणांचे त्रिकोणाचे एकूण माप किती असतं माहिती आहे का, 180 अंश असतं. 180 अंश असतं त्रिकोणाचे एकूण माप. हे कायम लक्षात ठेवा, त्रिकोणाचे एकूण माप बरोबर किती असतं, 180 डिग्री, 180 अंश. त्रिकोणाचं एकूण माप 180 अंश असतं. आता सर्वात मोठा जर विचारला नाही तर इथं सर्वात मोठं गुणोत्तर 5 आहे. तर लक्षात ठेवा कसं करायचं, तर मोठा कोन बरोबर कोणताही काढता येतो बरं का. एकूण माप घ्यायचं, एकूण माप किती आहे 180 भागिले ह्या गुणोत्तरांची बेरीज करायची. सिंपल, 3 आणि 5 8, 8 आणि 1 9 आणि गुणिले मोठा कोण विचारलाय ना, तर मोठं गुणोत्तर घ्यायचं फक्त, बस एवढंच करायचं आपल्याला. एकूण माप, त्रिकोणाचं एकूण माप भागिले गुणोत्तरांची बेरीज गुणिले मोठं गुणोत्तर. इथं 9 1 9, इथं 9 2 18 आणि उरले 0. 20 5 किती आलं हो, 100. तर उत्तर किती आलं, 100 डिग्री, 100 अंश. हे त्याच काय आलं, फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 धातूंच्या गोळ्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. लक्षात ठेवा, R1 R2 किती आहे, 2:3 त्रिज्यांचं गुणोत्तर. ओके, तर त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर विचारलंय. आता गोळ्याचं घनफळ काय असतं माहिती आहे का, 4/3 पाय r घन. काय असतं, 4/3 पाय r घन. हे गोळ्याचं घनफळ किंवा गोलाचं घनफळ असतं. गोळा म्हणजे गोल, स्पियर. लक्षात ठेवा, तर व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इक्वल टू 4/3 इंटू पाय r क्यूब असतं. r क्यूब आहे, r चा घन आहे. तर इथं पण यांचा घनफळाचं गुणोत्तर ज्यावेळेस आपण काढतो की नाही, घनफळांचे गुणोत्तर, तर त्रिज्यांचं घन होतो. लक्षात ठेवा, त्रिज्यांचा घन. मग 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27 असं तिथं लक्षात ठेवा. इथं काय होतं, तर लक्षात ठेवा इथं घन होतो. 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27. तर आलं उत्तर काय, 8:27, 8:27 हे फायनल आन्सर असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A चे 2/5 हे B चे 0.4 एवढे असेल तर B चे A शी गुणोत्तर काय.
बी चं एशी गुणोत्तर विचारलंय. आता बघा ए गुणिले 2/5 दिलंय बरोबर बी चे म्हणजे गुणिले 0.4. एक तर दोन्ही आपल्याला साध्या पूर्णांकात घेऊ. हे साध्या पूर्णांक ह्याला साध्या पूर्णांकात करू. तर ए गुणिले 2/5 बरोबर इथं बी गुणिले 4/10 होणार. 4/10 म्हणजेच काय झालं बघा इथं. तर दोघांना 2 ने भाग जातोय. बे दुने 4 आणि बे पंचे 10. ओके. तर इथं बघा ए गुणिले 2/5 बरोबर बी गुणिले 2/5. आता एक तर गोष्ट आपल्याला क्लिअर लक्षात येते. नाही लक्षात आली तुमच्या तर बी चे ए शी गुणोत्तर विचारलंय. म्हणजे आपल्याला फायनल काय करायचं लक्षात ठेवा. बी गुणोत्तर ए म्हणजेच बी भागिले ए ची किंमत काढायची आहे. मी बी ला तसंच ठेवतो बघा. बी ला आणि गुणिले इकडे भागिले ए होणार. या बाजूला बी छेद ए आणि या बाजूला काय याच्या इकडे या बाजूला काय 2/5 आहे ना. हे 2/5 तसंच ठेवतो. आता हे खालचं 5 इकडे वरती जाणार आणि वरचं 2 इकडं खाली जाणार. ओके. तर काय झालं आता बघा इथं बे बे 5 × 5 आणि 5 × 5. तर बी छेद ए ची किंमत किती आली मित्रांनो 1/1 1/1 म्हणजेच काय आलं 1:1 एकास एक म्हणजेच पर्याय क्रमांक ब. ओके. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट. एका दुकानदाराने एका वस्तूच्या किमतीवर 20% सूट दिली नंतर पुन्हा 2 वेळा तेवढीच सूट देऊ केली तर त्याने एकूण किती टक्के सूट दिली. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. आपण डिस्काउंट घेतो सूट घेतो पण आता सोडवायचं कसं. तर लक्षात ठेवा की इथं मूळची किंमत समजा त्याची 100 आहे. आपण मानू किती 100 आहे. आता त्याने काय केलं त्या याच्यावरती 20% सूट दिली. 20% सूट दिली. अशी सूट आणखी किती वेळा दिली त्यानं पुन्हा 2 वेळा त्यानं 20% सूटच दिली. इथं 20% इथं 20%. इथं पण काय असणार आहे सूटच आणि इथं पण सूट असणार आहे. मूळची किंमत 100 बरोबर अंतिम किंमत लक्षात ठेवा. बरोबर काय येतं त्याचं तर अंतिम किंमत त्या वस्तूची बरं का. अंतिम किंमत मूळची किंमत आपण 100 मानली. आता 20% सूटचा अर्थ ती वस्तू 80 रुपयाला झाली. मग डायरेक्ट इथं 80/100 घ्यायचं. पुन्हा 20% सूट म्हणजे 80/100. पुन्हा 20% सूट म्हणजे 80/100 आणि ह्याचं जे काय उत्तर येईल ती अंतिम किंमत त्या वस्तूची लक्षात ठेवा. तर बघा या शून्याला हे 0 गेलं या शून्याला हे 0 गेलं या शून्याला हे 0 गेलं या शून्याला हे 0 आणि इथल्या शून्याला हे 0 गेलं. आता वरती काय राहिलं 8 × 8 × 8 म्हणजे 8चा घन 512. इथं पुढे घेतो बघा 512 छेद खाली राहिलं 10 म्हणजेच किती आलं माहिती आहे का 51.2 रुपये. ही काय झाली त्याची अंतिम किंमत झाली. त्या वस्तूची अंतिम किंमत किती झाली 51.2. मूळची किंमत किती होती 100 रुपयाची वस्तू 51.2 रुपयाला. तर इथे 51.2 पण ऑप्शन आहे बघा. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी 51.2 उत्तर लिहिलं असेल. ते उत्तर नाही त्याची अंतिम किंमत आहे लक्षात ठेवा 51.2. मग याचं उत्तर काय असणार सूट किती तर 100 पेक्षा किती कमी आहे 51.2. तर लक्षात ठेवा 100 मधनं हे 51.2 तुम्हाला वजा करावं लागेल. 10तून 2 गेलं 8 टिकली जागी टिकली. इथं 9तून 1 गेलं 8 इथं 9तून 5 गेलं 4. तर उत्तर किती आलं मित्रांनो 48.8%. 48.8% म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक ड. काहींनी 51.2 लिहिलं असेल ते चुकीचं उत्तर आहे लक्षात ठेवा. 51.2 अंतिम किंमत आली. 3 वेळा 20% सूट दिल्यानंतर 100 रुपयाची वस्तू 51.2 रुपयाला मिळाली. पण 100 रुपयाची वस्तू 51.2 रुपयाला मिळाली म्हणजे सूट किती असणार आहे तर 51.2 पासून 100 पर्यंत 48.8 येतं ती सूट असते लक्षात ठेवा. नेक्स्ट. ताशी 45 किमी वेगाने जाणारी 650 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात पार करेल. वेळ काढायची आपल्याला. वेळ लक्षात ठेवा. तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पण आता लक्षात ठेवा अंतर जे आहे अंतर म्हणजेच काय
तर त्या गाडीने पार केलेलं अंतर हे 650 मीटर अधिक 250 मीटर. कारण एखादी गाडी जर प्लॅटफॉर्म पार करत असेल तर ती स्वतःच्या लांबी एवढं, स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मच्या लांबी एवढं अंतर पार करते. म्हणजे तिची स्वतःची लांबी आहे 650 आणि प्लॅटफॉर्मची लांबी आहे 250 मीटर. बरोबर. मग 650 अधिक ते म्हणजे 650 आणि 250 900 मीटर अंतर पार करते. म्हणजे अंतर मीटर मध्ये दिलंय आणि त्या गाडीचा वेग ताशी किलोमीटर मध्ये दिलाय. जात वेगळी असली ना तर आपल्याला एक इथं शेपटी लावायला लागते 18/5 किंवा 5/18. तर लक्षात ठेवा वेळ काढताना 18/5 घ्यायचं. ओके. मग अंतर किती दिलंय त्यांनी, अंतर एवढं अंतर पार करते 650 अधिक 250 मीटर. 650 आणि 250 किती झालं 900 मीटर. ओके. भागिले वेग किती आहे तिचा 45 आणि गुणिले 18/5. आता इथं तुम्हाला हे माहिती आहे बघा 45 × 45 45 × 90 आणि हे 0. 5 × 5 5 × 20. 18 चोक किती येतं मित्रांनो 18 चोक 72 सेकंद. किती आलं 72 सेकंद. पर्याय क्रमांक ब. वेळ बरोबर 72 सेकंद. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत. आणि आता बघा हे सिटिंग अरेंजमेंट वरचा प्रश्न आहे, अरेंजमेंट वरचा प्रश्न आहे. तर इथं वर्तुळ आहे बघा. मी काय करतो इथं सरळ एक वर्तुळ काढतो. ओके. त्या वर्तुळात किती जण आहेत बघा 1 2 3 4 आणि 5 जण आहेत ना. तर हे बघा 1 2 3 4 आणि 5 असे 5 जण बसलेले आहेत. आता कोणाची तरी एकाची जागा फिक्स करायची. काय म्हटलंय बघा अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. पण डाव उजवं यात कळत नाही. लक्षात ठेवा. आणि प्रशांत मध्ये बसलाय. मग प्रशांतच्या डावीकडे अनिल आहे का उजवीकडे अनिल आहे हे माहित नाही आपल्याला. पण अनिल आणि सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. पण ठीक आहे. आता दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला बसलाय. सुनीलची जागा मी फिक्स करतो. समजा मी सुनीलला इथं बसवतो. इथं सुनीलचं केंद्राकडे तोंड वर तोंड करून बसलाय. तो डावून उजवं कळतं आपल्याला. तर बघा सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला उजवा तिकडा आहे सुनीलचा. मग सुनीलच्या उजव्या बाजूस कोण बसलाय दीपक. तर इथं कोण आला मित्रांनो इथं दीपक आला. बघा सुनीलच्या त्वरित उजवीकडे दीपक आला. आता बघा आता पहिलं वाक्य याच्या अगोदरचं वाक्य बघा अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त कोण आहे प्रशांत. म्हणजे बघा अनिल आणि सुनील बघा इथं अनिल आणि सुनील असे असतील तर त्यांच्यामध्ये फक्त कोण आहे प्रशांत आहे. म्हणजे प्रशांत हा सुनीलचा शेजारी आहे अनिलचा शेजारी. म्हणजे सुनीलच्या शेजारी इथं प्रशांत असेल आणि इथं कोण असणार आहे अनिल असणार आहे. बघा अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आला. आता काय झालं बघा जागा एकच शिल्लक राहिली व्यक्ती एकच राहिला. पुढचं बघूच नका. बघा कोण व्यक्ती राहिला यातला स्वप्नील एकटा राहिला. म्हणजे शिल्लक राहिलेली जागा कोणाची असणार आहे तर स्वप्नीलची असणार आहे. कोणाची असणार आहे स्वप्नील. आता काही प्रश्न विचारला त्यांनी. काय प्रश्न विचारलाय स्वप्नीलच्या उजव्या बाजूला. आता स्वप्नीलचं तोंड इकडे वर्तुळाच्या केंद्राकडे आहे. त्याची ही बाजू लक्षात ठेवा उजवी असणार आहे. ही बाजू उजवी. तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण बसलाय मित्रांनो कोण बसलाय अनिल बसलाय. त्यामुळे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक ब अनिल. अरेंजमेंट वरचा व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. एका वर्षी बुधवार आणि गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते. तर ते वर्ष पुढील पैकी कोणते असू शकेल असा प्रश्न आहे. आता बघा कोणत्या वर्षात 2 वार सलग 2 वेळा येतात. आपण कॅलेंडर प्रकरण आपल्या वेनेटर करिअरच्या चॅनल वरती घेतलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट अगदी बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगितलेलं आहे की लीप वर्षाच्या 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे लीप वर्षाचे पहिले 2 दिवस 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार त्या संपूर्ण वर्षात 53 वेळा येतात आणि इतर वार 52 वेळा येतात. आणि साधारण वर्ष असेल किंवा सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्षाचा फक्त 1 जानेवारीचा वार त्या संपूर्ण वर्षात 53 वेळा येतो. इतर सर्व वार 52 वेळा येतात. मग हे बघा 2 वार येत आहेत म्हणजे ते काय असणार आहे लीप वर्ष असणार आहे. आणि लीप वर्ष कोणतं असतं ज्या वर्षाला 4 ने भाग जातो. आता बघा 95 ला 4 ने भाग जातो का नाही जात हे नसणार आहे. 96 ला मात्र 4 ने भाग जातो. 96 हे लीप वर्ष आहे. 1996 97 किंवा 98 या 4 ने भाग जाणारी वर्ष नाहीत. त्यामुळे हे नाही. त्यामुळे उत्तर काय असणार आहे 96 लीप वर्ष. एवढं कळलं ना. 53 वेळा जर 2 वार एकाच वर्षातले येत असतील एकाच वर्षातले तर ते फिक्स लीप वर्ष असतं. लीप वर्ष आपल्याला कळतं 1996 लीप वर्ष होतं. याचं उत्तर 1996. नेक्स्ट
1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक डॅश 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 अप टू 99, म्हणजे 1 ते 99 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करायची आहे. सिंपल आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट इथं एकूण संख्या किती येणार माहिती आहे का? एकूण संख्या लक्षात ठेवा. एकूण संख्या कशा काढायची तुम्ही? तर शेवटची संख्या 99 वजा पहिली संख्या 1 भागिले त्यांच्यातला फरक, यांच्यातला 1 3 5 7 मध्ये 2 चा फरक आहे, 2 अधिक 1. तर बघा इथं 99 मधनं 1 गेलं, 98 भागिले 2 अधिक 1, इथं बे 1 बे, इथं बे चौक 8 उरले 1 92 18, 49 ने किती आलं? 50. एकूण संख्या किती आल्या? 50. तर लक्षात ठेवा क्रमवार विषम संख्यांची बेरीज असते की नाही 1 पासून, तर डायरेक्ट काय असतं माहिती आहे का? एकूण संख्यांचा वर्ग एवढं उत्तर असतं. एकूण संख्या किती आल्या? 50. तर 50 चा वर्ग, 5 चा वर्ग 25 आणि 0 जोडीने येतं वर्गामध्ये. तर उत्तर किती आलं? 2500. पर्याय क्रमांक अ उत्तर आलं. नेक्स्ट हा प्रश्न बघा आता. जर डॉलर म्हणजे अधिक, हॅश म्हणजे वजा, ऍट द रेट म्हणजे गुणिले आणि रुपये म्हणजे भागिले असं असेल तर $16 ऍट द रेट 5 हॅश 72 रुपये 8 बरोबर किती? यात काय करायचं तुम्हाला सांगतो. सिंपल सरळ आकडे फक्त लिहून घ्या. 16 काय आहे तिथं? 16 इथं 4 इथं 5 इथं 72 आणि इथं 8. आणि बघा तर डॉलर म्हणजे काय दिलंय? प्लस, इथं प्लस घ्या. त्यानंतर ऍट द रेट म्हणजे काय दिलंय? ऍट द रेट म्हणजे गुणिले, इथं गुणिले घ्या. त्याच्यानंतर हॅश म्हणजे काय दिलंय? वजा, इथं वजा घ्या. त्यानंतर रुपये म्हणजे काय दिलंय? भागिले, इथं भागिले घ्या. सोडवत आहे. आता एक पहिला भागाकार करावा लागतो की नाही आपल्याला? 72 भागिले 8 किती येतं बघा? 72 भागिले 8, 8 1 8, 8 9 72, म्हणजे इथं किती आलं हो? -9. आणि 4 चा 5 चा गुणाकार किती येतो? 4 5 20 आणि प्लस काय आहे इथं? 16. बघा इथं 16 अधिक 20 36, 36 वजा 9, 36 मधनं 9 गेलं किती राहतं मित्रांनो? 27. 27 उत्तर आलं पर्याय क्रमांक ब 27. नेक्स्ट 12:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होईल? लक्षात घ्या. तर कोनाचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का? अँगल इज इक्वल टू 30 किंवा मराठीत लिहितो कोन बरोबर 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. आता लक्षात ठेवायचं तासाची किंमत किती आहे? 12:15 म्हटले बरोबर की नाही? म्हणजे 12:15 म्हणजे कसं असणार आहे? 12:15. तर लक्षात ठेवा ही किंमत कशाची असणार? तर ही किंमत तासाची असणार आणि ही किंमत कशाची असणार? मिनिटाची. आता तुम्हाला मी घड्याळ प्रकरण आपलं वेनेटरच्या चॅनलवरती आपलं घड्याळ प्रकरण आहे बघा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं घड्याळ प्रकरणामध्ये कॅल्क्युलेशन करताना 12 ची किंमत 0 पकडायची. सरळ सरळ 0 पकडा. तर इथं 30 गुणिले 12 आहे ना, 12 च्या ऐवजी 0 घ्या, वजा 11/2 गुणिले मिनिटांची किंमत किती आहे? 15. 30 गुणिले 0 0 येतं, वजा इथं बघा बे 1 बे, इथं बे 7 14, बे 7 14 उरले 1, इथं घेतला पॉइंट, इथं घेतले 0 आणि बे 5 10. आता 11 न 7.5 ला गुणा, 11 5 55 उरले 5, 11 7 77, 77 आणि 5 82 आणि टिकली नंतर एक घर येतं, टिकली नंतर एक घर, म्हणजे 82.5. 0 वजा 82 पॉईंट. मी तुम्हाला सांगितलं वजा बाकी कशी करायची? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 82.5 मधनं 0 गेलं उत्तर किती येतं? तर 82.5 डिग्रीज, 82.5 अंश म्हणजेच पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क. यानंतरचा प्रश्न काय बघा. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 126 किमी जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 54 किमी जाते, तर प्रवाहाचा वेग काय? लक्षात ठेवा प्रवाहाचा वेग बरोबर x - y/2 असतं. काय असतं? x - y/2. तर आता लक्षात ठेवा x ची किंमत कशी काढायची? तर x बरोबर x, आता x आणि y काय आहेत लक्षात ठेवा. तर प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. तर वेगाचा लक्षात ठेवा इथं x म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग,
तर प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर सूत्र काय असतं, तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तर बघा प्रवाहाच्या दिशेने किती अंतर कापताय, 126. 126 प्रवाहाच्या दिशेने किती आहे, तर बघा 126 भागिले वेळ. प्रवाहाच्या दिशेने किती वेळ आहे, 6 तास. 6 एके 6, 6 दुने 12, 6 एके 6, किती आलं 21. आणि वाय बरोबर काय असतं लक्षात ठेवा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती अंतर, 54 किलोमीटर अंतर. किती वेळात, तेवढ्याच वेळात म्हणजे 6 तासात. 54 भागिले 6, 6 एके 6, 6 9 54, इथं किती आलं 9. एक्स ची किंमत 21, वाय ची किंमत 9 इथं ठेवा. तर बघा 21 वजा 9 भागिले 2 म्हणजे ते 21 मधनं 9 गेलं, किती राहतं मित्रांनो, 21 मधनं 9 गेलं 12 भागिले 2. वेग कवे बेचक्क 12. तर उत्तर किती आलं, प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर पर आवर. किती आला, तर 6 किलोमीटर पर आवर, 6 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक ब. त्यानंतर पवनने 9,000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर अंजलीने 12,000 रुपये भांडवल घालून त्यात भाग घेतला. वर्षाच्या शेवटी 2550 रुपये नफा झाल्यास अंजलीचा वाटा किती. आता लक्षात ठेवा, अंजलीचा वाटा आपल्याला काढायचा आहे. तर अंजलीचा वाटा कसा काढायचा मित्रांनो, तर मगाशी आपण जसं ज्या पद्धतीनं एकूण नफा, लक्षात ठेवा इथं सूत्र थोडक्यात लिहितो बघा, एकूण नफा भागिले गुणोत्तरांची बेरीज गुणिले अंजलीचं गुणोत्तर. लक्षात ठेवा एकूण नफा माहिती आहे तुम्हाला किती आहे, 2550. आता गुणोत्तरांची बेरीज म्हणजे गुणोत्तर कुणाच काढायचे आहे, तर नफ्याचं गुणोत्तर काढायचे आपल्याला. लक्षात ठेवा मग नफ्याचं गुणोत्तर कसं काढणार तुम्ही, तर फॉर्म्युला आपल्याला एक माहिती आहे. फॉर्म्युला मी सांगितलंय, तर नगू बरोबर भांगू गुणिले मुगू. नगू बरोबर भांगू गुणिले मुगू. तर बघा नफ्याचं गुणोत्तर काढायचे आपल्याला, तर भांडवलाचं गुणोत्तर, इथं नफ्याचं गुणोत्तर कसं निघणार लक्षात ठेवा. पहिलं नाव कुणाचं आहे, पवनचं, आणि दुसरं अंजलीचं. ओके, तर पवनचं भांडवल काय आहे, 9,000 रुपये. पवनचं भांडवल काय आहे, 9,000. आणि अंजलीचं भांडवल किती आहे, अंजलीचं भांडवल आहे 12,000. बघा 12,000. आता मुदत, पवनची मुदत, पवननं काय केलंय, सुरुवातीपासून तो व्यवसायात आहे, धंदा सुरूच त्याने केलाय. तर आणि वर्षाच्या शेवटी म्हटलंय म्हणजे याचं 12 महिने मुदत. आणि ही जी आहे ना अंजली कधी आली, 4 महिन्यानंतर आली. तर तिची मुदत 4 महिने नसते, लक्षात ठेवा. ती 4 महिन्यानंतर आली म्हणजे पहिले 4 महिने ती व्यवसायात नव्हती. 4 महिन्यानंतर आली आणि पुढे वर्षाखेरपर्यंत होती, म्हणजे तिची मुदत झाली 8 महिने. पहिले 4 महिने होते, 12 महिन्यातली पहिली 4 महिने ती नव्हती, मग तिची मुदत झाली 8 महिने. ओके, आणि मग आता यांचं बघा, या 3 शून्याला हे 3 शून्य गेले, इथं या 12ला हे 12 गेले. म्हणजे लक्षात ठेवा इथं पवन आणि अंजली हे म्हणजे अंजली यांचं गुणोत्तर काय आलं माहिती आहे का, 9/8 आलं. 9/8. मग एकूण नफा किती आहे मित्रांनो, तर एकूण नफा इथं बघा 2550 भागिले अंजलीचा वाटा करायचा. गुणोत्तरांची बेरीज 9 आणि 8 किती आलं, 17 गुणिले अंजलीबाईचं गुणोत्तर. अंजलीचं गुणोत्तर किती आहे, तर अंजलीचं गुणोत्तर किती आलं मित्रांनो, 8 आलंय. किती आलंय, 8 गुणिले 8. आणि मग आता बघा इथं 17 एके 17, 17 एके 17 उरले किती, 25 मधनं 17 गेलं, 8 उरले. त्याच्यावरती घेतले हे 5, 17 पंचे 85 आणि हे 0. 150 गुणिले 8 करायचे आपल्याला, तर हे 0 आहे असं घ्या, आणि 15 8 120. तर उत्तर किती आलं, 1200 रुपये. किती आलं, पर्याय क्रमांक क 1200 रुपये. नेक्स्ट, एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 सेंटीमीटर असल्यास त्याच्या व्यासाची लांबी काय. तर लक्षात ठेवा वर्तुळाचा परिघ बरोबर किती दिलाय त्यांनी, 88. तर तुम्हाला व्यास काढायचे आहे, तर व्यास दिला असता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय असतं माहिती आहे का, पाय डी म्हणजे व्यास बरोबर 88. पायची किंमत असते मित्रांनो 22/7
गुणिले डी बरोबर 88. डी ची व्हॅल्यू काढायची की नाही, हे भागिले 7 इकडे गुणिले 7 होतं आणि वरचं गुणिले 22 इकडे भागिले 22 होतं. 22 एके 22, 22 चोक 88. तर लक्षात ठेवा डी बरोबर काय आलं माहितीये का, 7 चोक 28 सेंटीमीटर. किती आलं, 28 सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आलं. नेक्स्ट आता बघा 2.1/3 अधिक माहित नाही तर याला मी ते x मानतो, काय असेल ते असेल, प्लस 1.1/6 बरोबर 5.1/4. तर रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. हे चेक करत बसायचं नाही, डायरेक्ट सोडवा इथं. आता हेच बघा छेदातलं 3 तसंच, या दोघांचा गुणाकार 3 दुने 6 आणि 1 7 प्लस x प्लस हे 6 तसंच घ्या आणि इथं काय झालं 6 1 6 आणि 1 7 बरोबर. इथं 4 छेदात घ्या, कारण पूर्णांक युक्त अपूर्णांक पहिले साध्या अपूर्णांक बनवून घ्यायचे. 4 5 20 आणि 1 21. आता बघा या दोघांची मला बेरीज करायची. ओके, हे x मी तसंच ठेवतो इथं, x ची व्हॅल्यू काढायची आहे मला. x प्लस या दोघांचं 3 आणि 6 चा 6. इथं लक्षात ठेवा 3 ला 2 न गुणलं तर 6 आणि 6 ला 1 न. मग इथं हे 2 बेसाती किती आलं 14 प्लस इथं 7 बरोबर 21/4. मग आता काय झालं मित्रांनो, तो 14 आणि 7 किती आलं तर x अधिक 21, 14 आणि 7 21/6 बरोबर 21/4. 21 आणि 6 ला कशाने भाग जातोय, 3 ने भाग जातोय. इथं 3 दुने 6 आणि 3 7 21. म्हणजेच इथं काय आलं मित्रांनो, x अधिक 7/2 7/2 बरोबर 21/4. आता मला अधिक 7/2 इकडे नंतर वजा 7/2 होतं. लक्षात ठेवा 21/4 वजा 7/2 बरोबर x, जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग या दोघांचा बघा आता इथं, या दोघांचा इथं 4 आणि 2 चा लसावी काय येणार 4. इथं 4 1 4, इथं 2 दुने 4. 21 1 21 वजा 7 दुने 14 बरोबर x. 14 नाही 21 मधनं 14 गेलं किती राहिलं मित्रांनो, तर x बरोबर 21 मधनं 14 गेलं 7. 7/4. 7/4 चा अर्थ हे 4 तसंच राहतं आणि पूर्ण भाग किती लागतोय 4 1 4 आणि उरले 3 उरते ना इथं. तर 7/4 म्हणजेच 1.34 असतं आणि 1.34 म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असते. नेक्स्ट 4 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. बघा 4 अंक कुठे दिसतोय तुम्हाला, इथं दिसतोय बरोबर की नाही. मग काय करा आता 4च्या सोबत कोण आहे, 1 आणि 3 आहे की नाही. तर 1 आणि 3 कुठे दिसतंय तुम्हाला, ह्याच्यात तर दिसत नाही, हे काढून टाका, इथं दिसतंय. मग मी काय करतो, ह्या लक्षात ठेवा यांना नाव देतो वाटलं तर A B आणि C. तर C चा विषय घेऊच नका. मी काय करतो बी आकृती मधले आहेत का नाही, बी आकृती मधले जे 3 अंक आहेत तिथं लिहून घेतो. काय आहे तिथं 4 बघा 4 1 आणि 3. आणि दुसरं ए आकृतीचा विचार करतो. ए आकृतीत काय काय बघा 6 1 आणि 3 आहे का नाही. तर बघा 1 आहे का नाही, 1 च्या खाली 1 लिहितो इथं, 1 च्या खाली 1. ह्या 3 आहे का नाही, ह्या 3 च्या खाली 3 लिहितो. आता शिल्लक काय राहिलो 6 राहिलं का नाही आणि त्याला जागा इथं राहिली. तर लक्षात ठेवा 4 च्या विरुद्ध काय येणार माहितीये का, 4 च्या विरुद्ध काय येणार 6 येणार. 4 च्या विरुद्ध 6 सिंपल. किंवा आणखी एक सांगतो, आणखी एक मेथड लक्षात घ्या. इथं 4 च्या विरुद्ध विचारलंय ना आपल्याला, काय 4 च्या विरुद्ध सिंपल संगत बघायचे. 4 ची संगत कोण आहे 1 आणि 3. 1 आणि 3 दुसरीकडे कुठे दिसतंय का तुम्हाला, तर पहिल्या आकृतीत दिसतंय. तर हे 4 1 आणि 3 कट करा, ह्या 3 ला 1 आणि 3 कट करा. इथं 4 राहिले, इथं काय राहिलं 6 राहिले की नाही. तर 4 च्या विरुद्ध काय तर 6. ही पण सोपी मेथड आहे. तुम्ही कोणती मेथड, या मेथडनं जावा या मेथडनं जावा, कोणत्याही मेथडनं तुम्ही उत्तर काढू शकता. नेक्स्ट 1/3 च्या 5/8 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 1/2 येईल. बघा 1/3 म्हटलंय, 1/3 च्या म्हणजे गुणिले 5/8 मध्ये किती मिळवलं माहित नाही, x मिळवलं तर बेरीज किती येते 1/2. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. इथं बघा 5 1 5 छेद 3 8 24 प्लस x बरोबर 1/2.
आता लक्षात घ्या हे अधिक 524 इकडे आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, वजा 524. एक्स ला प्लस आहे ते इकडे मायनस होतं. आणि मग बघा आता इथं एक्स बरोबर 2 आणि 24 चा लसावी 24च येतो. इथं लक्षात घ्या इथं 2 ला 12 ने गुणावं लागतं, 12 ने गुणावं लागतं 24 येतं, 24 ला 1 नच. मग 12 एक्के 12 वजा 5 एक्के 5. तर बघा 12 तून 5 गेलं किती आलं 7 आणि खाली किती आहे 24. तर उत्तर किती आलं 7/24. पर्याय क्रमांक ब 7/24. नेक्स्ट 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता याच टेस्ट मध्ये हा प्रश्न अगोदर पण एकदा विचारलाय बघा. कधी कधी काय होतं एकाच टेस्ट मध्ये एक प्रश्न 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. याच टेस्ट मध्ये अगोदरचा प्रश्न काय होता, 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या किती. 190 उत्तर आपण काढलं होतं बघा. याच टेस्टच्या आता एक्सप्लेनेशन देताना मी सांगितलं होतं. मग 78 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा, तर 78 ची पहिल्यांदा काय घ्यायची मित्रांनो, दुप्पट. 78 ची दुप्पट 156 आणि 156 ला जवळ जवळ पण लहान कोणाचा वर्ग आहे हो, 12चा वर्ग. कोणाचा वर्ग आहे तर 12चा वर्ग येतो. 12चा वर्ग किती 144. कोणाचा वर्ग येतो 12चा वर्ग येतो. म्हणून पाया किती आहे 78 चा पाया किती असणार 12. संपला. हे शॉर्टकट आपण शिकलेलो आहे. तर याचं उत्तर काय आलं पर्याय क 12. नेक्स्ट आकृतीत एकूण त्रिकोण किती. आता हे त्रिकोण तुम्हाला माहिती आहे, याला सरळ सरळ नंबरिंग करायचं, सरळ नंबरिंग करायचं. इथं 1 2 3 4 5 आणि 6 आणि एकूण त्रिकोण बरोबर लक्षात ठेवा ह्या नंबरची बेरीज फक्त करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 एवढे एकूण त्रिकोण असतात. शॉर्टकट डायरेक्ट 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. किंवा ह्या अशी बेरीज पण करत बसायचं नाही. डायरेक्ट शेवटचा अंक किती आला इथं 6 ला एक नाही 6 घ्यायचं. त्याच्यानंतर क्रमाने येणारी संख्या 7 यांचा गुणाकार आणि त्याला भागिले 2 करायचं. बे 1 बे, बे 3 6, 3 7 किती येतं 21. डायरेक्ट तुमचं 21 येतं. सगळी बेरीज करत बसायची गरज नाही, डायरेक्ट 21. तर उत्तर काय आलं तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर 21. ओके. यानंतरचा प्रश्न 3 33 333 3333 या संख्या मालिकेतील पहिल्या 7 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता बेरजेतील संख्येत दशक स्थानचा अंक कोणता. याला मी सांगितलंय तुम्हाला शेवट किती घेतल्या तिथं 3 3 3 3 बस झालं. किती एकूण शेवटी किती इथं लक्षात ठेवा अशा संख्या येणार आहेत की नाही या 3 3 3. तर किती पहिल्या संख्या घेतल्या त्यांनी 7 संख्या. तर इथं डायरेक्ट 7वा नंबर इथं द्यायचा 7. ह्याला 6 5 4 असं करायचं. ह्याची पण शॉर्टकट मी तुम्हाला संख्या प्रकरणात ही शॉर्टकट शिकवलेली आहे लक्षात ठेवा. ओके. तर हे असतं हे एकक स्थान हे दशक आणि यांचा गुणाकार करायचा फक्त बस. 7 त्रिक 21 ला 1 उरले किती 2 उरले. इथं 3 सक 18, 18 आणि 2 किती 18 आणि 2 20, 20 ला इथं काय आलं 0. दशक स्थानी काय आलं इथं 0 आलं. तर याचं उत्तर काय येतं पर्याय अ 0. ओके. तर अशा पद्धतीने बघा आपलं या टेस्ट मध्ये 19 मे ला झालेल्या टेस्ट मध्ये जे अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयावरती प्रश्न विचारले होते त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन सोल्युशन आपण दिलेलं आहे. अजूनही काय तुम्हाला अडचण असेल एखाद्या प्रश्नाची असू शकते टेस्ट मध्ये किंवा हा प्रश्न मला टेस्ट मध्ये समजला नव्हता आणि तुम्ही सोडवून दिला इथं तरी समजला नाही असं जरी तुमची काही एखादी शंका असेल तर तुम्ही बिनधास्त आणि बेशक कमेंट्स करू शकता. तुमच्या अडचणींचा पुन्हा नवीन व्हिडिओ त्याच्यावर बनवून तुमची अडचण काय असेल त्याचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि या सेशन मध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.